भिवंडी तालुक्यातील श्री साई वज्राई सेवा वज्रेश्वरी ते श्री क्षेत्र शिर्डी साई पालखी पदयात्रा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। गेली अनेक वर्षापासून या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। यावर्षी देखील मोठ्या जल्लोषाने साई भक्त शिर्डीसाठी रवाना झाले आहेत। अध्यक्ष दत्तात्रय भोईर यांनी सर्व मार्गदर्शक व सर्व साई भक्तांचे आभार मानले आहेत। मोठ्या संख्येने साई भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले आहेत। गेली अनेक वर्षापासून या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। सुरुवातीला फक्त 7 साई भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते, मात्र आता शेकडोंच्या संख्येने साई भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होतात। साई वज्राई निघतो वज्रेश्वरीवरून आजपासून गेल्या काही वर्षापासून हे कार्यक्रम चालू ठेवलेला आहे। ही वज्राई जी निघालेली पालखी आहे ही साईबाबापर्यंत एकदम सुखात समाधानी आणि एकदम आरामात पोहोचू द्या हे प्रकारचं त्यांना गालबोट लागू नये ही आमची सगळी इच्छा आमच्या सगळ्या गावातल्या या पालखीच्या नियोजनामध्ये आणि सहभागामध्ये पूर्ण गाव त्याच्याशी जरूर असतं आणि या गावातल्या लोकांचा सहभाग नेहमी त्यांच्याबरोबर असतो। सहकार्य प्रत्येकाला करता येत नसला तरी सहकार्य करण्याचं काम मात्र पूर्ण गावात सर्व पब्लिक करतो, सर्व माणसं करतात, सर्व लोक करतात। साई वज्राई सेवा मंडळ वज्रेश्वरी पालखी पदयात्रा सोहळा 2025 आज जवळजवळ 29 वर्ष झाली या पालखीला। ज्यावेळेला साई वज्राई पालखी सुरू झाली त्यावेळेला या मंडळाचे संस्थापक गणपतजी तांबे साहेब यांनी 7 पदयात्री संघटक जमा करून आणि ती पालखी काढली। त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व पदयात्री त्यांना सहकार्य करायला लागले आणि असं करत असताना या साई वज्राईमधून आदर्श पालखी म्हणून त्यांचा आज साई शिर्डीमध्ये 8वा क्रमांक आहे आदर्श पालखी म्हणून। आणि त्या आज साई वज्राईमधून सर्वांची प्रेरणा घेऊन आणि मार्गदर्शन घेऊन आज 8 पालख्या ते 10 पालख्या स्वतंत्र झालेल्या आहेत। हे संपूर्ण श्रेय मी या पालखीचे संस्थापक गणपत तांबे यांना देणार आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही पालखी सोहळा निघतो। मी आज या गावचा शेलार गावचा एक पदयात्री आहे। या पदयात्री करताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि काबाडी साहेबांच्या एक कुशल मार्गदर्शनाखाली मी आज या पालखीमध्ये पदयात्री म्हणून चालतो। माझं आता 25वे वर्ष आहे या पालखीकडे। आता एक अध्यक्ष आहे, मी एवढं पालखीच्या यांना पदयात्र्यांना शुभेच्छा देऊ शकेल तर या शेलार गावातून आमचे हनुमान मंदिर आहे, या हनुमान मंदिरातून जाणारा पदयात्री असू द्या, कोणी एखादा गरजू असू द्या, त्याला हा हनुमंत पावतो। आणि मी एवढी अपेक्षा करेन की आमच्या शेलार गावातून जाणारा कुठलाही पदयात्री हा सुखरूप शिर्डीला पण पोहोचेल अशी मी त्याला शुभेच्छा देतो। साई सेवा वज्राई मंडळ हा पालखी सोहळा गेली 29 वर्ष अगदी चांगल्या नियोजनबद्ध कार्यक्रम करून ते पायी प्रवास करत असतात। अतिशय चांगल्या खेळीमालीने जात असतात। शेलार गावामध्ये त्यांची ज्यावेळी पदयात्रा येते त्यावेळी साईबाबा मंदिरमध्ये त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचं स्वागत केला जातो आणि सर्व ग्रामस्थ सर्व एकत्र असतात। शेलार गाव हा नेहमी या कार्यक्रमात सहभागी असतो। संपूर्ण महिला असतील, ग्रामस्थ असतील, सर्व या कार्यक्रमात सहभागी असतात। इथून देखील आता देखील पालखीच्या सोबत संपूर्ण गाव इथे आहे आणि त्यांचं स्वागत करत त्यांना वाजत गाजत त्यांना पुढं शेलार गावाच्या बाहेर चांगल्या प्रकारे त्यांचं स्वागत करून फार पुढच्या प्रवासाला त्यांची होईल आणि सर्व सोबत जाणाऱ्या पालखीच्या सर्वांच्या मी शुभेच्छा देतो त्यांना सर्वांना। व्यवस्थित सुखरूप जाऊन आपण शिर्डीच्या साईबाबाच्या चरणी नतमस्तक होऊन आपण स्वतः आपण सुखरूप यावा ही त्यांना शुभेच्छा देतो।